बीड प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व 8 आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई। आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सुनावणेवर मकोका। बीड प्रकरणामध्ये कुणीही सुटणार नाही, पुराव्यांच्या आधारावर कारवाई होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। पोलीस योग्य कारवाई करतील, जेवढे पुरावे आहेत त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर कारवाई होईल आणि कोणीही सुटणार नाही, कोणीही नाही। खंडणी ते हत्या प्रकरण हे कटकारस्थान, संघटित गुन्हेगारी, वाल्मिक कराडावर सुद्धा मकोका लावा। सर्व आरोपींना 302 अंतर्गत गुन्ह्यामध्ये घेऊन फाशी द्या। देशमुख कुटुंबीय आक्रमक। 7 जणांना मकोका लागला, आता 8वाही मकोकामध्ये गेला पाहिजे। 302 मध्ये सुद्धा आकाचा संबंध। सुरेश धस यांचा पुन्हा आरोप। 19 ऑक्टोबरला सातपुडा बंगल्यावर बैठक घेतली, तो आरोपी कसा नाही, धस यांचा सवाल। 7 जणांना आज मौका लागलाय, राहिलेला 8वा सुद्धा मौकात गेला पाहिजे। 302 सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे। खंडणीच्या आरोपींवर मकोका लागला नाही तर हा मकोका आम्हाला अमान्य। खंडणी आणि खुनातील आरोपी एकच, मनोज चरांगेंचं वक्तव्य। तर फडणवीसांनी खंडणी ते हत्येची साखळी शोधून काढण्याचीही मागणी। खंडणीतल्या आरोपींवर मोका लागला नसला तर हा मोका आम्हाला मान्य नाही। बीड प्रकरणातील सर्वच आरोपींवर मकोका का नाही लावला? परभणी आणि बीडच्या प्रकरणामध्ये माणुसकीच्या नात्यानं कायदे लागले पाहिजेत। खासदार सुप्रिया सुळेंचा आक्रमक पवित्रा। का सगळ्यांवर का नाही लागलेला, हा सिलेक्टिव्हली का मोका लागला जातो? आणि त्याचबरोबर अजून एक गुन्हेगार आहे जो अजून मोकळाच फिरतोय, त्याच्यामुळे सगळे गुन्हेगार यांना का नाही अटक झालेली? बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये महत्वाची अपडेट। आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेचा 6 डिसेंबरला 2 वेळा फोनवरून संवाद। 6 डिसेंबरला झालेल्या वादानंतरच 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या। संतोष देशमुख हत्येप्रकरणी विष्णू चाटेला 13 तारखेपर्यंत सीआयडी कोठडी। विष्णू चाटे संघटित गुन्हेगारीचा भाग। सरकारी वकिलांचा कोर्टामध्ये युक्तिवाद। वाल्मिक कराडांना 140 शेतकऱ्यांना गंडा घातल्याचा आरोप। हार्वेस्टिंग मशीनद्वारे ऊस तोडणीला अनुदान मिळवून देतो असं सांगत 11 कोटींचा 20 लाखाचा गंडा घातल्याचा शेतकरी दिलीप नागणे यांचा आरोप। अनुदान न मिळाल्यानं विचारणा केली असता कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचाही दावा।